जीवनात बोध करून देतात. म्हणून त्यांच्या विचारावर आरूढ व्हा. आणि माझे नवतरुण बांधवांना आवाहन आहे, सध्याची विषमतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावागावात या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होत आहेत, भांडणं निर्माण होत आहेत क्षुल्लक कारणानं. ते कुठेतरी आपण या ठिकाणी आपल्या आचरणातून, आपल्या स्वभावातून, आपल्या एकात्मतेतून जोपासल्या गेले पाहिजे. आपण सगळे एक आहोत, एक व्हा आणि एक रहा. परमात्मा एक आहे, धरती एक आहे, राष्ट्र एक आहे, देश एक आहे, ही माती एक आहे, देव एक आहे आणि गुरु तत्व सुद्धा एकच आहे. आणि त्याच तत्वाचे, त्याच संस्कृतीचे तुम्ही आम्ही सगळेजण एकच आहे. म्हणून आपण कुठे जरी गेलो तरी आपल्याला भारतीयच म्हणल्या जाईल. खरंय का खोटं? कुठे जरी आपण या ठिकाणी प्रवास केला, काही जरी झालं तर आपल्याला हिंदू असंच म्हणल्या जाणार. खरंय का खोटं? म्हणून वेगवेगळ्या फांद्या जरी असतील, उपासना मार्ग भिन्न असतील, कोणी हरिनामानं जात असेल, कोणी रामनामानं उपासना करत असेल, कोणी कृष्ण नावानं उपासना करत असेल, मार्ग भिन्न भिन्न असतील, पण गंतव्यस्थान सगळ्यांचं एक आहे. स्मशानभूमी एकच आहे, तिथंच जावं लागतं सगळ्याला. खरंय का खोटे? लयम गच्छति यत्रैव जगतते चराचरम, जिथून आलं तिथं सगळ्याला जावं लागणार.